अध्याय 4 नाभाग आणि अंबरीषाची कथा. श्री शुक म्हणतात, नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकाळपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला. त्याने आपल्या भावांना विचारले, बंधूंनो, आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, आम्ही तुझ्या हिश्शापोटी वडीलच तुला देत आहोत. तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला, तात, माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे. वडील म्हणाले, मुला, तू त्यांचे म्हणणे ऐकू नकोस. अंगिरस गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत होते, परंतु माझा विद्वान पुत्रा त्यांना प्रत्येक 6व्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना 2 वैश्वदेव सूक्ते सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून आता तू त्यांच्याकडे जा. आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले. त्या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणांनी सुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले. नाभाग ते धन घेऊ लागला तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला, या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे ते सर्व धन माझे आहे. नाभाग म्हणाला, ऋषींनी हे धन मला दिले आहे म्हणून माझेच आहे. यावर तो पुरुष म्हणाला, आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे. तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते विचारले. वडील म्हणाले, दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल, म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे. नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले, प्रभो, यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत असे माझ्या वडिलांनी सांगितले. ब्रह्मन, मी मस्तक लववून आपली क्षमा मागतो. तेव्हा भगवान रुद्र म्हणाले, तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरे बोललास. तू वेदांचा अर्थ जाणतोसच. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्वाचे ज्ञान देतो. येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे ते धनसुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर. एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्र चित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो तो प्रतिभावंत, वेदांचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपाला सुद्धा जाणणारा होतो.